पुढची बातमी आहे घोड्यांच्या शर्यतीची। जुन्नर येथील एसके क्लबच्या वतीने पांगरी माथा येथे रविवारी दिवसभर या स्पर्धा पार पडल्या। राज्याच्या विविध भागातील 75 घोडेस्वारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता। घोड्यांच्या उंचीनुसार 3 गट पाडण्यात आले होते। शर्यती घोड्यांच्या असल्या तरी बैलगाडा शौकीनांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। पाहुयात याच स्पर्धेतले काही चित्तथरारक क्षण व आयोजकांशी आम्ही केलेली बातचीत। आणि मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ट्रॅकवरती जो गणगणित आवाज चाललाय विद्या डेकोरेटर्स मागे सारखा लोक सुटलेला आहे मित्र मज्जांची पानपांनी गोष्टी सोडवली त्यांचा लोक सुटलेला आहे
हायकोर्टाच्या आदेशाने मागच्या 2 वर्षापासून बैलगाडा शर्यतींना बंदी आहे, पण जुन्नर सारख्या ठिकाणी मात्र अशा पद्धतीने आपण पाहू शकतोय घोड्यांच्या शर्यती आहेत. ही खरं तर शक्कल म्हणावी लागेल वेगळ्या प्रकारची. आयोजन करणारे जे आयोजक आहेत ते माझ्यासोबत आहेत. नेमकं काय सांगाल, किती वर्षापासून हे सगळं तुम्ही आयोजन करताय आणि यावर्षी किती घोडे मालक सहभागी आलेत? आम्ही 2011 पासून या स्पर्धेचं आयोजन करतोय. एक पाहायला गेलं तर हा खूप लहानपणापासूनचा छंद आहे आमचा, पण तो बऱ्याच वर्षापासून लोप पावलेला होता. त्यामुळं आम्ही परत त्याची सुरुवात करायची अशा दृष्टीने हा उपक्रम चालू केलेला आहे. त्यामुळं घोड्यांच्या रेसच्या क्षेत्रात जुन्नरचं खूप मोठं नाव झालेलं आहे. महाराष्ट्रात आपण 1 नंबरला म्हणलं तरी चालेल की महाराष्ट्रात 1 नंबरची रेस जुन्नरमध्ये होत असते. दरवर्षी आपण एक रेस या ग्राउंडवर आयोजित करत असतो. यावर्षी साधारण 70 घोडे इथं आता आलेले आहेत. ते जवळपास 6-7 जिल्ह्यातनं आलेत महाराष्ट्रातून. रायगड आहे, रत्नागिरी आहे, त्याच्यानंतर नाशिक आहे, नेरळ माथेरानवरनं आलेले आहेत. भरपूर पार्टिसिपेट या ठिकाणी आलेले आहेत. अजून आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. तुम्ही थोडं ग्रामीण ढंगाचे दिसताय. बैलगाडा शर्यत बंद आहे, काय प्रतिक्रिया असेल तुमची अशा पद्धतीने जर ह्या स्पर्धा भरतायत? या ठिकाणी बैलगाडा मालक सुद्धा खूप आलेले आहेत. या ठिकाणी मी एक तालुक्यातील एक अलाउन्सर, पुणे नगर जिल्ह्यातील एक अलाउन्सर या नात्यानं मी प्रथमतः या SK क्लबचं, अमित खत्री मित्र परिवाराचं मनापासून स्वागत करतोय. आम्ही वर्षानुवर्ष कष्ट करणारी मंडळी 2006 साली बैलगाडा शर्यतीवरती बंदी आली आणि आम्हाला दुसरं काही कामच नाही. यात्रा असल्यानंतर शेतकऱ्यांचं कसं असतं, उद्या यात्रा आहे मग त्या आदल्याच दिवशी आपला कामधंदा उरकून उद्या यात्रेला जायचं या निमित्तानं थोडीशी घाई करतात. आपली कामं आटपून शेतकऱ्याला तसं पाहिलं तर या बैलगाड्यावरती बंदी आल्यामुळं पेटामित्र संघटनेने बंदी आणली आणि त्याच्यामुळं तसं जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा यांनी जो छंद आहे मर्दानी खेळ हा हिरावून घेतलाय असं मी माझ्या वतीनं सांगतो. शेतकऱ्याचा हा मर्दानी खेळ काढून घेतलाय, पण तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये मात्र गर्दी चांगली दिसते. तुम्ही एक घोडा मालक आहात, कुठून आलात आणि काय भावना आहे? नेरळ माथेरानवरून आलो. तुम्ही किती वर्षापासून येत आहे आणि अशा स्पर्धा ज्यावेळेस तुम्ही पाहताय त्यावेळेस नेमकं काय वाटतं? 10 ते 12 वर्षापासून मी ह्या घोड्या रेसमध्ये सामील आहे. मी सर्वप्रथम या सर्व आयोजकांचा आभार मानतो का त्यांनी आमच्या या घोड्यांना पळण्याचा वाव दिला. सर्वप्रथम आम्ही आमचं सांगतो का महाराष्ट्र केसरी घोडा आमच्या सिन्नर गावचा आहे आणि सर्वात महत्त्वाचा निषेध आहे पेटा संस्थेची, कारण की त्यांनीच ते घोड्यावरच नाही बंदी आणून राहिले. त्यांनी आमच्या शेतीमाला जो ऊसाला BSC फवारतो त्याच्यावर बंदी आणताय. आमच्या याच्यानंतर जे आपले हे थायमीट त्याच्यावर पण बंदी आणताय. म्हणजे त्यांचं नेमकं रोज काय हेच कळत नाहीये. त्यांनीच त्या घोड्या बैलाच नाही बंदी करत, शेतीच्या सर्व ज्याला ते बंदी करते तर सर्वांनी मिळून त्याचा विरोध केला पाहिजे हे माझं म्हणणं आहे. अशा स्पर्धा भरतात, एकीकडे राज्य सरकारने केंद्राच्या आदेशाने हायकोर्टाच्या आदेशाने सगळ्या स्पर्धा बंद आहे, सुरू होतील अशी आश्वासनं दिली जात आहेत, पण हे काही घडत नाही. कुठं काय सांगाल तुम्ही या संदर्भात? सांगायचं झालं तर SK ग्रुप यांच्या माध्यमातून या घोड्यांच्या स्पर्धा ज्या घेतल्या जातात, मला वाटतं 2006 म्हणजे जवळजवळ 11 वर्ष झालीत बैलगाडा शर्यती या ठिकाणी बंद आहेत. शासनाने याचा पुरेपूर विचार करून नुसतं आश्वासनपूर्ती करण्याचं काम आत्तापर्यंत करत आले आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला, गोरगरीब कुटुंबियाला जेव्हा बैलगाडा शर्यती चालू राहतात त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या व्यवसायावर, यात्रामध्ये खेडेपाडी जे चालणारे छोटे मोठे व्यवसाय आहेत त्या व्यावसायिकदारांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नाचं साधन निर्मिती होत असते आणि शासनाने याचा पुरेपूर विचार करून त्याच्यावर बंदी आणल्याच्या नंतर आमच्या या खत्री कंपनीने या प्रसंगाच्या निमित्तानं कैलासवासी मोहनशेठ खत्री यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण की याची पूर्ण पिटिका जी आहे, याची जी संकल्पना आहे घोड्याची रेस, ही मोहनशेठ खत्रीपासून निर्मित झाली आणि त्याच्यानंतर या अमितच्या माध्यमातून SK ग्रुपमध्ये आमचे जय्यूशेठ परदेशी असतील, समजा सत्यशील दादा शेरकर असतील, सोनूशेठ परदेशी असेल, या सर्व मंडळींनी याच्यामध्ये मोठा सहभाग घेऊन तमाम जुन्नर तालुक्यातील या आमच्या मंडळींना या घोड्याच्या रेसच्या माध्यमातून एक आनंद देण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे. आणि आज या घोड्याच्या स्पर्धा या ठिकाणी होत असताना जुन्नर तालुक्यामध्ये इतर जिल्ह्यातून जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 80 घोडे, ज्या घोड्याची एकेका घोड्याची किंमत 5-5 लाख रुपये रायचंदजी, माणूस आपल्या मुलाला ज्या पद्धतीने जीव लावतो त्याच्याही पेक्षा किंबहुना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या घोड्याला जीव लावण्याचं काम आज ही घोडे मालक कंपनी करताय. आम्ही 2 तास इथं बसलोय, डोळ्यांनी पाहतोय, अगदी पार डोळ्यातून पाण्याच्या धारा येतील मालकाच्या, अशा पद्धतीने ते घोडे मालक त्या घोड्यांना लाखो रुपये किमतीचे असलेले सगळे घोडे आहेत आणि मातीमध्ये हे सगळे पळतायत. आपण पाहिलं पाहिजे हा
जो छंद आहे हा छंद जोपासण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत. बैलगाडा शर्यती जरी बंद असल्या तरी या परिसरातल्या लोकांना, या परिसरातल्या बैलगाडा मालकांना अशा पद्धतीने आपलं मन या ठिकाणी गुंतवता येते आणि यातूनच हे किती प्रेम आहे प्राण्यांबद्दल हेच याच्यातून दिसून येते. रायचंद शिंदे, आपला आवाज, जुन्नर.